नमस्कार, मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। आज आहे दसरा, तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा। तर घरात आज दसऱ्याची पूजा केली। मी गेले होते हॉस्पिटलला, हॉस्पिटलमधून ड्युटी करून आले आणि आज निखिलला पण सुट्टी ऑफिसला। तर म्हटलं चला आपण नितूला घेऊन गार्डन मध्ये जाऊया। तर आम्ही बाहेर निघालेलो आहे आता सगळेजण। नितूची आजी फिरायला गेलेली आहे। नितूच्या बाबांचं कामच सुरू आहे। चला ना बाबा। मागचे 2-3 महिने झाले असतील आम्ही नितूची सायकलच बाहेर काढली नाही। कंटिन्यू बाहेर पाऊस पडत असतो। आता बाहेर थोडा पाऊस कमी झालेला आहे तर आपण नितूला सायकलवरून नेणार आहोत। बाहेरचं वातावरण देखील आज छान वाटतंय। ऊन नाहीये किंवा पाऊस देखील नाहीये। मी कुंडीमध्ये ना ही झाडं लावली होती पण येतच नाहीयेत, काय झालं काय माहिती, त्यांना सुकून जात आहेत। या कुंडीत पण आम्ही एक झाड लावलं होतं पण ते देखील सुकून गेलं। त्याला वेळच्या वेळी पाणी घालतो तरीही ते येत नाहीये। तू जायचं आणि दारामध्ये ना सुंदर अशी रांगोळी काढलीये, खूपच छान दिसते। नितूला आणि तिच्या सायकलला घेऊन आम्ही खाली निघालेलो आहे। बाबांनी नितूला सायकलवर बसवलेलं आहे। आता आम्ही फिरायला जाणार। चला मग आमच्यासोबत आज कुदळे बागेमध्ये। मी तुम्हाला आज ना कुदळे बाग फिरून पण दाखवणार आहे। रस्त्याने चालत चालत आम्ही निघालेलो आहे नितूला घेऊन आणि सगळीकडे ना एवढी शांतता आहे ना, चालायला खूप भारी वाटतंय। आज बहुतेक दसरा असल्यामुळे बाहेर काही गर्दी नाहीये, खूप मस्त वाटतंय। आता शूटिंग घेण्यासाठी ना पुढे चालत आले तर निखिल पण माझ्या मागे आलेत आणि नितूला त्यांनी तिथंच सोडलंय। असं करतं का कोणी? घाबरलं ना माझं पिलू। रोडवर बघा नितूची आणि बाबांची इथे पण मस्ती चालू आहे। हा रस्ता जात आहे कुदळे बाग गार्डन मध्ये आणि आपण आता पोहोचणारच आहेत त्या गार्डन मध्ये। या ठिकाणी आपल्याला दिसत आहे कुदळे पाटील टाउनशिप। समोरच आपल्याला दिसत आहे RS स्पोर्ट्स एक अकॅडमी आणि त्याच्याच डाव्या साईडला आहे कुदळे पाटील गार्डन, जे की पुणे महानगरपालिकेचं आहे बागेची कमान आणि या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। पाऊस सुरू झाल्यापासून आम्ही पहिल्यांदाच इकडे आलोय। तर पावसानंतरचं वातावरण बघा, इकडे थोडं गवत वगैरे उगवलेलं आहे। या बागेत आल्यावर नितूला ना घसरगुंडी खेळायला आवडते। अंधार पडलेला आहे त्यामुळे इथे थोडंसं एवढा लाईट दिसत नाही व्यवस्थित। नितूला आजकाल घसरगुंडीवरती एकटीलाच खेळायचं असते। मला म्हणते आई तू बस, मी एकटी खेळते। हळू बाळा, खाली बस। या गार्डनच्या शेजारीच ना एक अकॅडमी आहे आणि त्या अकॅडमीची आता लाईट लागलेली आहे त्यामुळे इकडे थोडा उजेड दिसतोय। ये हा ये ये ये। या गार्डन मध्ये बसण्यासाठी असे लाकडाचेच बेंचेस केलेले आहेत। कधी आपल्याला आराम करायचा असेल, निवांत येऊन बसायचं असेल तर आपण इथे येऊन बसू शकतो। नितूला इथल्या गवतात चालायला ना खूपच भारी वाटतंय। बराच वेळ आम्ही गार्डन मध्ये फिरलो। नितू खूप खेळली, भरपूर दिवसातून तिला आज खेळायला मिळालं आणि आता आम्ही परत घरी निघालेलो आहे। डेकोरेशन बघू शकता तुम्ही इथे, अशा पद्धतीने डेकोरेशन बनवलेलं आहे। नितूला बाहेरून फिरवून घरी आलो। घरी आल्यानंतर पण नितूला परत एकदा बाहेर जायचं होतं तर तिला काही वेळ मी खाली नेऊन फिरवलं आणि आता येऊन स्वयंपाक बनवलेला आहे। आम्ही बाहेरून पाणीपुरी खाऊन आलो होतो त्यामुळे जास्त काही भूक नाहीये, थोडंच बनवलेलं आहे। नैवेद्यासाठी हा शिरा बनवलेला आहे। सर्वांना खाण्यासाठी हे माडगं बनवलेलं आहे। दुपारी निखिलने सर्वांसाठी कचोरी आणली होती तर आता शिरा, माडगं आणि कचोरी असं वेगवेगळ्या गोष्टी आहेत एकत्र खायच्या। हे आहे घरी केलेलं शस्त्रपूजन। घरातले जे काही सामान आहे, चाकू, त्यानंतर सांडशी, त्यानंतर कात्री पक्कड, या सगळ्या गोष्टींची पूजा केलेली आहे। हे आहे आपण घटस्थापना करून जे उगवलेलं धान्य आहे ते, आणि ह्याला चांगलेच कोंब आलेले आहेत आणि त्यातून छान असा अंकुर फुटलेला आहे। आता हे धान्य ना आम्ही तरी गावाकडे हे शेतात नेऊन ठेवायचो, आता शहरात काय करायचं।
आता सर्वांनी मिळून मस्तपैकी जेवण करूया. आज दसरा असल्यामुळे ना आपल्या घरी कोणीतरी आलेलं आहे. चला तुमची पण भेट करून देते. आपल्या घरी कोण आलेलं आहे? अमोल दादा आणि समू आणि अमोल दादांसाठी कॉफी ठेवलेली आहे. चला आता पाहुण्यांना नाश्ता देऊया आपण. भडंग आणि मिठाई आहे. नीट तू आज तुला गाणं म्हणून दाखव ना. ए रे रे पावसा म्हण ना. छान छान छान. टाय वाजव घ्या तू. तिच्या आतूसाठी एक गाणं म्हणत आहे. अगं नी तू मोठ्याने म्हण. आज दसरा असल्यामुळे अमोल दादा खास सोनं देण्यासाठी आलेले आहेत. चला द्या आता. तुम्ही पण द्या की. किती वेळा भेटतं माहिती. सोनं देणं घेण्याचा प्रकार नाही, कार्यक्रम इथे झालेला आहे. आतू मामा आता तुला सोनं देत आहेत. लहान आहे तुमच्यापेक्षा. सोनं घ्या, सोन्यासारखं राहा, खुश राहा. सोनं घ्या, सोन्यासारखं राहा, खुश राहा. नका पाया आता माझी निघतू देते. आतू मामाला हातावर द्यायचं असं म्हणा ना. सोनं मला दे की. मन सोनं घ्या. आई मम्मी काय म्हणते बघ. सोनं घ्या म्हण की. सोनं घ्या, सोन्यासारखं राहा, माझा लाड करा म्हण. हा एक हक द्या तुला मामाला. हक दे चल मामाला. ये गोड पी किशी. कसली बारीक किशी दे किशी. अशी करते. आतूला किशी. काय चला टिपऱ्या खेळून दाखव आता. चला हे कर. सोनं घ्या, सोन्यासारखं राहा, खुश राहा. ते का घेईन म्हणा की. सोनं घ्या, सोन्यासारखं. केलंच नाही. सोनं घ्या, सोन्यासारखं राहा. आणि मला खरं सोनं द्या. सोनं द्या, सोन्यासारखं राहा. मामा की पाया पडू दे. नीतू आता तिच्या आतोवर दांड्या खेळते. तीच लेखतेच खेळते. ही आहे 1 मिनिट आलेल्या पाहुण्यांसाठी कॉफी बनवत ठेवले. ही आहे कुदय पाडग.